ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपल्या सोबत आहेत महायुतीचे उमेदवार राहुलजी शेवाळे सर। खरं तर दक्षिण मध्य मुंबईमधून आपण तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे। काय वातावरण आहे? एकंदरीत जोरदार प्रचार जो आहे तो राहिलेला होता। वातावरण खूप चांगलं आहे आणि लोकांचा उदंड प्रतिसाद आहे आणि माझी उमेदवारी लवकर घोषित केल्यामुळे मला खूप वेळ प्रचाराला मिळाला, लोकांपर्यंत पोहोचता आलं आणि म्हणून दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पाचही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक परिवारासारखं निवडणुकीत काम केलं। उत्साहाने आणि आनंदाने ह्या महायुतीचं रूपांतर महाशक्तीत नंतर झालं आणि ही महाशक्तीच्या समोर कुठल्याही विरोधकाचा टिकाव लागणार नाही। या ठिकाणी महाशक्ती जी 5 पक्षांची आहे त्याचाच विजय होईल। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। सर, खरं तर सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी निवडणुका होण्याच्या काही महिन्यांपासूनच आधीपासूनच आपल्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळाला। मात्र काय त्याचा परिणाम झाला का आणि आपलं मतदार कशा पद्धतीने? काही परिणाम झाला नाही। लोकांना विकास हवा आहे, लोकांचे प्रॉब्लेम आणि लोक हे देशाकरता मतदान करणार आहे आणि लोकांना संपूर्ण विश्वास आहे देश हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे। आमचा परिवार सुरक्षित आहे आणि परिवाराचं उज्ज्वल भविष्य जर कोणी त्यांचं उज्ज्वल भविष्य करेल तर ते केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि म्हणून लोकांनी एक निर्धार केला आहे, संकल्प केलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न कारण या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा सन्मान करणारी लोक आहेत आणि ते या ठिकाणी त्यांचं स्वप्न साकार करून तिसऱ्यांदा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी करतील। खरं तर 2 शिवसैनिकांमध्ये ही टक्कर असल्याचं पाहायला मिळतं आहे। अनिल देसाई खरं तर इतक्या वर्ष आपल्यासोबत काम करत होते, मात्र पहिल्यांदाच ते लोकसभेला सामोरं जातात। मात्र आपला अनुभव 2 वेळाचा लोकसभेचा आहे, आता तिसऱ्यांदा आपण सांगू कसा सामना आहे, कसं आव्हान आहे काय अनिल देसाईंचं? अनिल देसाई माझे चांगले मित्र आहेत, आजही उद्याही राहतील। त्यांचं ॲक्च्युली पॉलिटिकल करिअर माननीय उद्धव साहेबांनी खराब केलेलं आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ते खऱ्या अर्थाने सेना भवनलाच जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क बघत होते तेच बरोबर होतं त्यांना फील्डवर, कारण आम्ही सर्व फील्डवर काम करणारे आणि गेली 10 वर्ष कोरोनाचा काळ असेल किंवा प्रत्येक काळात लोकांच्या सोबत आम्ही राहिलेलो आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक संशय येतो की त्यांचं पॉलिटिकल करिअर करण्याचा काहीतरी एक षडयंत्र कोणीतरी रचून त्यांना या ठिकाणी निवडणुकीला उभं केलं आहे। धन्यवाद। तर हे होते राहुल शेवाळे आणि आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।